मी तुम्हाला नैवेद्य या विषयावर नाट्यछटा सादर करून दाखवत आहे. आजी, ए आजी, झाली पूजा? आज एवढं मोठं खावणी भरलं ताट का ठेवला त्यापुढे? काय, आज देवीची मोठी पूजा आहे आणि हे नैवेद्याचं ताट आहे. पण रोज तर तू पूजा करतेस तेव्हा दुधाची छोटी वाटी किंवा साखर नैवेद्य म्हणून ठेवतेस, पण देव कधीच खात नाही ते. तू रोज मलाच देतेस तो खाऊ. मग देवाला रोज रोज तोच नैवेद्य खाऊन कंटाळा आलाय की काय? मग तू उद्यापासून कधी भजी, कधी भेळ, कधी पावभाजी, तर कधी कॅडबरी असा नैवेद्य म्हणून ठेवत जा ना. देव तर काय खातच नाही, मग मलाच मिळेल खायला. पण आजी, देव रागावला असेल का ग माझ्यावर? मी रोज त्याचा खाऊ खाते म्हणून? काय, लहान मुलांमध्ये पण देव असतो म्हणून तो रागावत नाही? पण तू त्या कोणत्या तरी अंकलची गोष्ट सांगतेस बघ. ते संत अंकल, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, ते तर सांगतात ना की देव सगळ्यांमध्येच असतं म्हणून. काय ग आजी, कंटाळलीस माझ्या प्रश्नांना? अगं कुठे चाललीस? स्वयंपाकघरात आवरायला? बरं, हो, ठेवते आम्ही लक्ष पूजेकडे आणि नैवेद्याकडे. जा तू. हे काय, माझी मनीमऊ आली. काय झालं? भूक लागली? ही घे कळाची बर्फी. आज आजीने खूप खाऊ केला नैवेद्याचा. अजून खाऊ? हा घे. ते दूध भात. काय बरं पोट. आता जा, मस्त कडू झोपून जा. काय ग सोनू, आज तू कशी काय आलीस? शाळेला सुट्टी म्हणून आईबरोबर कामाला आली आहेस मदतीला? अगं केवढी मोठी बादली उचलली आहेस. कपडे वाळत घालून आलीस. दमली आहेस ना, मग बस जरा. हा घे लाडू आणि करंजी. आणि थांब हा, एका पिशवीत अजून खाऊ देते. तुझा छोटा भाऊ आहे ना घरी, त्याच्यासाठी घे. नाही ग आजी, नाही रागावणार. तिनेच सांगितलंय की देव लहान मुलांमध्ये पण असतं म्हणून हे बघ, मी पण खाते बर्फी. आली सच्ची, झालं काम? अगं शिरा खाऊन का बघतेस? काय, नैवेद्याचं भरले ताट इतकं संपलं कसं? अगं देवानेच खाल्ला खाऊ. खोटं नाही, अगदी खरं सांगतेय. थोडा खाऊ खाल्ला या मनीमाऊला देवानी, थोडा सोनू आणि तिच्या छोट्या भावामधला देवानी, आणि थोडा माझ्यामधला देवानी. आज देव अगदी खरंच खुश झाला असेल की नाही ग? धन्यवाद.